नमस्कार मित्रांनो, मी गायत्री सातपुते तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आणि आजच्या एका नवीन इंटरेस्टिंग आणि स्पेशल अशा ब्लॉगमध्ये खूप जास्त स्वागत करते. आणि सर्व चिमुकल्यांचं देखील आपल्या ब्लॉगमध्ये खूप जास्त स्वागत आहे. तर आपला आजचा ब्लॉग रेसिपीचा असणार आहे. तर आज काय स्पेशल आहे तर तुला सगळ्यांना मी सांगते. तर अंडा करी आपण आज बनवणार आहोत. त्यानंतर आज आपण बोंबीलची भाजी देखील बनवणार आहोत आणि एक व्हेज देखील आहे. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. कसा होतोय ते नक्की कमेंटमध्ये देखील सांगा आणि आवडल्यास नक्की एक लाईक करा आणि चॅनलला लवकर जा सबस्क्राईब करा. आणि चला असंच खूप सारं तुमचं प्रेम मला द्या. तर चला सुरुवात करूया आपण. तर इथं तुम्ही रेसिपीसाठी मसाला आपण जो काढणार आहोत ते पाहणार आहोत. इथं तर कांदा, टोमॅटो, खोबरं, लसूण, अद्रक, मिरची सर्वच आहे. त्यानंतर आपण इथं चुलीवरती आज बनवणार आहोत म्हणजे मसाला भाजून घेणार आहोत आणि भाजी जी आपण बनवणार आहे ती आपण नंतर गॅसवरती करणार आहोत. तर मसाला छान असा चुलीवरती आपण भाजून घेणार आहोत. इथं तुम्ही पाहू शकतात मी आणि माझ्या वहिनी आम्ही दोघी जणी इथं चुलीवरती मसाला वगैरे भाजून घ्यायचं काम चालू आहे आणि भाकरीवर पोळ्या हे दोन्ही देखील इथंच बनवणार आहोत. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि कसं होतं ते नक्की सांगा, शेवटपर्यंत पहा. आणि अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला कोणी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील केलेलं नसेल तर लवकर जा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल आणि माझे व्हिडिओ अपलोड झाल्यावरती तुम्हाला सर्वात प्रथम बघायला भेटतील. तर चला त्यानंतर इथं छान असं आपण पहिले कांदा परतून घेतला होता. त्यानंतर एक एक करून आपण खोबरं, लसूण, अद्रक, धने असं सर्व करून एक एक आपण इथं भाजून घेणार आहोत. छान फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये. तर इथं तुम्ही पाहू शकता तेलात आपण छान असा चुलीवरती मसाला आपला छान भाजून घेतलेला आहे. त्यानंतर वरतून आपण लसूण टाकलेला आहे. तर लसूण टाकलेला आहे. त्यानंतर आता आपण मिक्सरमधून काढणार आहोत. हे वाटण करून घ्यायचं आहे. तर चला इथं तुम्ही पाहू शकता सर्वप्रथम मी तुम्हाला वाटणची देखील म्हणजे स्टेप सांगते, कारण दोन प्रकारे आपण वाटण करत असतो, जेणेकरून आपली ग्रेव्ही जी बनते नॉनव्हेजची असो किंवा इतर देखील भाज्यांची असू दे तर त्याची ग्रेव्ही वेगळी असते. तर पहिली एक ग्रेव्ही जी दाखवते ती थोडीशी जाडसर आहे. तर जाडसर न करता आपल्याला एकदम स्मूथ आणि आता ही जी ग्रेव्ही तुम्ही पाहाल ते एकदम स्मूथली आहे जी तुम्ही पाहू शकतात. याने काय होतं, जर जाडसर ग्रेव्ही आपण जर बनवली आणि त्याने जर भाजी आपण मसाला म्हणजे बनवला जर टाकला तर त्याने थोडस असं मसाला टाईप मध्ये आपल्याला रसा जो असतो आपला तो लागतो. आणि ही जी स्मूथली ग्रेव्ही दिसते अशी जर ग्रेव्ही तुम्ही बनवली तर त्याने भाजी म्हणजे घट्ट देखील होती आणि त्याची ग्रेव्ही किंवा आपला रसा जो आहे तो एकदम स्मूथली किंवा नॉर्मल मसाला लागत नाही त्यामध्ये. त्यानंतर इथं आपले अंडी देखील बॉईल केलेले आहे, तुम्ही पाहू शकतात. त्याचा आपण टरपल वगैरे काढून घेणार आहोत. इथे पाहू शकता तुम्ही टरपल काढून घेतलेले आहेत. तर त्यानंतर आपण इथे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. कढईतलं तेल थोडंसं गरम झालं की त्यानंतर आपण तेलामध्ये थोडंसं मीठ, थोडी हळद आणि थोडंसं लाल तिखट, नॉर्मल लई नाही, हे सर्व टाकून त्याला एकत्र एकजीव करणार आहोत. आणि मग आपल्याला ते बॉईल अंडे त्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही इथं पाहू शकता तेलामध्ये हळद आणि लाल तिखट मी टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे. ते छान असं आता आपण एकत्र केलेलं आहे, तुम्ही पाहू शकतात. आणि त्यासाठी थोडंसं नॉर्मल आपलं तेल चांगलं गरम झालेलं पाहिजे. आता इथं आपण अंडे बॉईल केलेली या तेलामध्ये टाकलेले आहेत आणि त्याला चांगलं 2-3 मिनिटासाठी आपण फ्राय करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर पुढची प्रोसेस आपण करणार आहोत. चला आपण अंडे छान असे फ्राय करून घेऊया आणि मग मी पुन्हा तुम्हाला तर इथं आपले अंडे फ्राय करून झालेले आहेत. त्यानंतर आपण एक नगरी झटका अंडा करी मसाला स्पेशल घेतलाय. त्यानंतर मटन मीठ मसाला देखील घेतलाय आणि हे आपलं वाटण आहे. तर चला आता आपण भाजी टाकूया. तर त्यानंतर इथं जे आपण अंडी फ्राय केलेलं तेल होतं त्यातच आपण 1 ते 2 चम्मच पुन्हा तेल टाकलेलं आहे थोडं. आणि ते गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण तेजपत्ता टाकणार आहोत. तेजपत्ता टाकल्यानंतर आपण इथं हळद
टाकणार आहोत. तेजपत्ता का टाकायचा आहे, मला भरपूर भाजींमध्ये मी तेजपत्ता टाकते, जेणेकरून त्याचा वास सुगंध देखील आपल्या त्या भाजीला येतो आणि त्यानंतर दिसण्यासाठी देखील खूप छान दिसते. त्यानंतर इथं मटण मसाला टाकलेला आहे आणि हा अंडा करीचा पूर्ण पॅकेट जे आणलं होतं तेवढं पूर्ण टाकलेलं आहे, तुम्ही पाहू शकतात. जेणेकरून अंडा करी बनवायची तर त्याच्यावाला पूर्ण पॅकेट आपण टाकल्यावरती त्याच्यावरती पूर्ण असं म्हणजे त्याची पूर्ण भाजीला सुगंध किंवा वास एकदम छान अशी टेस्ट त्याने येणार आहे. त्यानंतर हे घरचं थोडंसं लाल घरचा मसाला आहे आणि त्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता छान असं फ्राय आपण करून घेणार आहोत ते मसाला. आणि त्यानंतर आपण जे वाटण बनवलेलं आहे ते आपण आता इथे टाकून घेणार आहोत. तर हे 2 भाजींचा मी एकत्र बनवलं होतं, जेणेकरून मी तुम्हाला सांगितलं होतं की बोंबिलची भाजी आणि अंडा करी हे 2 भाज्या आम्हाला बनवायच्या होत्या, ब्लॅक म्हणजे आपला काळा मसाला. तर त्याचं दोन्हीचं एकत्र वाटण मी इथं बनवलं होतं. त्यानंतर आपला मसाला टाकून झाल्यानंतर त्याला छान असं आपण फ्राय करून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत. तर त्याला 3 ते 4 मिनिटासाठी आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं. तर तुम्ही पाहू शकता आहात की आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. तर चला तेल सुटेपर्यंत आपण याला छान असं फ्राय करून घेऊया. तर त्याला झाकण ठेवून देखील मी 2 ते 3 मिनिट आपण फ्राय करून घेणार आहोत आणि मग आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. तर इथं झाकण काढलं मी, तुम्ही पाहू शकतात खूप छान असं तेल सुटलेलं आहे, जे तरी आपण म्हणतो ती. तर चला वाटण आपण पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊया आणि त्याचा थिकनेस तुम्ही पाहू शकता की खूप छान असं आलेला आहे. तर त्यानंतर आपण पुन्हा यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत. कोथिंबीरने देखील छान असा सुगंध वास येतो त्यासाठी. त्यानंतर इथं आपण अंडी टाकलेली आहे, जी आपण बॉईल करून फ्राय केली होती तेलामध्ये. ती अंडी आपण छान अशी मसाल्यामध्ये टाकलेली आहेत आणि त्याला अलगद असा आपण मसाला तो एकजीव फ्राय करून घ्यायचा आहे, त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे किंवा अंड्यांना आपल्याला तो मसाला सर्व बाजूने लावून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता छान असा आपला मसाला सर्व बाजूने अंड्यांना लागलेला आहे. इथं वाफ येते त्यामुळे तुम्हाला थोडंसं ब्लर दिसेल, तर तुम्ही पुन्हा नंतर पाहू शकतात. पहा इथे दिसतंय छान असा मसाला आपला लागला आणि आपण ताट ठेवून त्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि 5 मिनिटासाठी ते देखील छान असं फ्राय होऊन द्यायचं. इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि आता पाणी गरम झालेलं आहे. झाकण देखील काढून पाहिलं तर खूप छान असं फ्राय आपलेली मसाला आणि अंडा देखील त्याच्यामध्ये मिक्स झालेला आहे. त्यानंतर इथं मस्त असं जेवढं आपल्याला पाणी तुम्हाला लागेल किंवा भाजीचा रसा घट पातळ आपल्याला हवा असेल त्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी इथे टाका. तर मी ते 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. त्याला छान असं पाणी मिक्स करून घेतलंय, मीठ टाकले आणि कोथिंबीरनी छान असं सर्व केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आता बारीक गॅसवरती आपल्याला उकळी यायला ठेवायचे आहे. तर त्यानंतर इथं तुम्ही पाहू शकतात आपली तरी देखील खूप छान आलेली आहे आणि आपल्या अंडा करीची भाजी देखील छान अशी बनून झालेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. अंडा करी मसाला ते देखील कसा वाटला ते नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, कमेंट करून नक्की सांगा आणि खूप जास्त शेअर करा. तर चला भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं सर्वांचं खूप जास्त मनापासून आभार. चल भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.